नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे FIR. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याबरोबर असा एखादा इन्सिडेंट घडतो किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या संपर्कातील व्यक्तींच्या बरोबर अशा प्रकारचा इन्सिडेंट घडतो की ज्यासाठी आपण पोलीस स्टेशनला धाव घेतो आणि पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर आपली जी तक्रार आहे त्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन त्याची FIR नोंदवली जावी अशी आपली अपेक्षा असते. आणि बऱ्याचदा पोलीस तुमच्या तक्रारीची नोंद करून घेतात आणि त्यावरती पुढे काही होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला समजत नाही की नक्की काय झालं. आमची तक्रार तर आम्ही नोंदवलेली असून देखील अमुक तक्रारीवरती पोलिसांनी काय ॲक्शन घेतली की नाही. आता बऱ्यापैकी सजगता जरी आलेली असली तरी याआधी असं व्हायचं की आपल्याला पोलिसांनी जी आपली तक्रार नोंदवून घेतलेली आहे ती NC म्हणून नोंदवून घेतलेली आहे, म्हणजे नॉन कॉग्निजेबल, अदखलपात्र, की FIR म्हणून नोंदवून घेतलेली आहे ते समजायचं नाही. परंतु पोलिसांनी जर तुमची तक्रार NC म्हणून नोंदवून घेतलेली असेल तर त्या NC म्हणून नोंदवून घेतलेल्या तक्रारीवरती प्रिलिमिनरी ते इन्क्वायरी करतात आणि पुढे काही फार होत नाही. कारण जोपर्यंत त्यांना मॅजिस्ट्रेट साहेबांचे आदेश नाही आहेत तोपर्यंत त्या तक्रारीवरती इन्व्हेस्टिगेशन करण्याचे त्यांच्यावरती कंपल्शन्स नसतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अशी आपली अपेक्षा असते की आपल्या तक्रारीची FIR नोंदवली जावी. हल्ली बरेचसे अशा प्रकारचे गुन्हे अस्तित्वात आलेले आहेत किंवा अशा प्रकारचे इन्सिडेंट होतात. प्रॉपर्टी डिलिंग असेल, हस्तांतरण असतील मालमत्तांची, किंवा मिसरिप्रेझेंटेशन असेल प्रॉपर्टीमध्ये, किंवा तुम्हाला इंडल्ज केलं जातं प्रॉपर्टी डिलिव्हर करायला आणि तुम्हाला पैसेच दिले जात नाहीत, किंवा तुम्ही पैसे दिलेले असतात तुम्हाला प्रॉपर्टी डिलिव्हर केली जात नाही, किंवा तुमच्यावरती जे पैसे घेतलेले आहेत ज्या प्रॉपर्टीच्या व्यवहारासाठी भलताच त्याचा ओनर असतो आणि मधलीच पार्टी तुमचे पैसे घेऊन जाते आणि तो व्यवहार तसाच अडकून राहतो, तुमची फसवणूक होते. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या फॉर्म करून तुमच्याकडून फंड्स घेतले जातात तुम्हाला बेनिफिट देण्याच्या प्रॉमिसवरती आणि ते तुम्हाला बेनिफिट न देता किंवा काही दिवस काही महिने बेनिफिट देऊन नंतर पोबारा करतात. मग अशा प्रकारच्या ज्या तक्रारी असतात अशा प्रकारच्या तक्रारींचा तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला नोंदणी करायला जाता गुन्ह्याची तर तिथे तुमच्या कदाचित असं होईल की FIRची नोंदणी केली जाणार नाही. तर मग तुमची अपेक्षा असते की मग काय केलं जावं. तर बऱ्याच समाज माध्यमांवरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दिसेल की जर पोलिसांनी तुमच्या तक्रारीची FIRमध्ये कन्व्हर्जन करून दाखल करून जर घेतली नाही ती तक्रार किंवा तुमची FIRच्या ऐवजी NC जर करून घेतलेली असेल तर तुम्ही 175(3) मध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहितेचं जे कलम 175 आहे त्याचा क्लॉज 3 जो आहे त्यामध्ये तुम्ही मॅजिस्ट्रेट साहेबांच्या पुढे अर्ज करा आणि मग मॅजिस्ट्रेट साहेबांकडून पोलिसांना त्या तक्रारीचे FIR दाखल करण्यासाठीचे आदेश घ्या. मग 173 मध्ये जी FIRची प्रोव्हिजन आहे BNSSच्या आणि 175(3) मध्ये जी प्रोव्हिजन आहे यामध्ये मूलतः फरक काय आहे हे पहा. जेव्हा तुम्ही पोलिसांकडे जाता आणि पोलीस तुमच्या तक्रारीचा कॉग्निझन्स घेतात, जेव्हा ते कॉग्निझन्स घेतात म्हणजे तो ऑफेन्स तुमचा कॉग्निजेबल आहे तुमच्याबरोबर झालेला आणि कॉग्निजेबल ऑफेन्सचा कॉग्निझन्स घेणं म्हणजे FIR रिटर्न फॉर्ममध्ये रिड्यूस करून लिहून घेणं. जसे ते FIR लिहून घेतात तसे त्यांना त्या मॅटरमध्ये चौकशी करण्याचे आणि इन्व्हेस्टिगेशन करण्याचे अधिकार प्राप्त होतात. मग ते अरेस्ट करू शकतात, 24 तासांनंतर ते मॅजिस्ट्रेटच्या पुढे आणतात, पुन्हा त्याची रिमांड घेऊ शकतात, त्यांची प्रॉपर्टी सीजर करू शकतात अरेस्ट असणाऱ्या व्यक्तींकडून, त्यांच्याकडे असणारे जे काही मोबाईल्स असतील किंवा इतर जी काही दूरसंचार यंत्रणा असतील किंवा त्या व्यवहारामध्ये फसवणुकीसाठी वापरलेली साधनं असतील ते ती सीज करू शकतात, त्याचा पंचनामा करू शकतात. हे अधिकार त्यांना FIRच्या नंतर प्राप्त होतात. परंतु FIR जर त्यांनी दाखल करून घेतली नाही तर तुमचे हे पुढचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही. मग तुम्ही काय केलं, तुम्ही 175(3) मध्ये मॅजिस्ट्रेटकडे आला. लक्षात घ्या FIR ही 173 मध्ये आणि 175 मध्ये 175(3) मध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांकडून आदेश घेऊन लावली जाऊ शकते. आणि नॉन कॉग्निजेबल जे आहेत NCs जे आहेत अदखलपात्र गुन्हे ते 174 मध्ये पोलीस नोंदवून घेतात. आता 175(3) मध्ये देखील तुम्ही मॅजिस्ट्रेट साहेबांच्या पुढे अर्ज दाखल केला, तक्रार अर्ज दाखल केला. त्या तक्रार अर्जाबरोबर तुम्ही तुमचं ॲफिडेव्हिट असेल, पोलिसांकडे दाखल केलेली NCची कॉपी असेल किंवा पोलिसांना तुम्ही जर एखाद्या पत्रव्यवहाराद्वारे तुमची तक्रार सांगितलेली असेल तर त्या तक्रारीची कॉपी असेल, त्याच्या रिसिव्हिंग्ज असतील, ट्रॅक रिपोर्ट असतील किंवा मेल असतील, तो जो सेंट मेल आहे त्याचा ड्राफ्ट असेल,
जे काही असेल तो सगळा कंप्लायन्स तुम्ही तुमच्या ॲडव्होकेट साहेबांच्या थ्रू मॅजिस्ट्रेट साहेबांच्या पुढे लावता आणि मॅजिस्ट्रेट साहेबांना जर त्या तक्रारीमध्ये FIRचे इन्ग्रेडियंट्स वाटत असतील तर ते पोलिसांना तशा प्रकारे निर्देश देतात की याची FIR दाखल केली जावी आणि इन्व्हेस्टिगेशन केलं जावं. परंतु बऱ्याचदा असंही होऊ शकतं की मॅजिस्ट्रेट साहेबांना त्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स, कारण इथे 175(3) मध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांना डिस्क्रिशनरी पॉवर आहे, त्यांना विवेकबुद्धी वापरण्याचे पॉवर आहेत. त्यामुळे असं मॅन्डेटरी नाही की 156(3) मध्ये तुम्ही त्यांच्यापुढे तक्रार घेऊन गेलात आणि ते लगेच तुम्हाला FIRमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुमच्या संबंधित पोलिसांना ऑर्डर देतील, असं नसतं. त्यांना जर वाटलं की नाही याच्यामध्ये इन्ग्रेडियंट नाही आहेत तर ते तुमची ती तक्रार रिजेक्ट देखील करू शकतात. आणि मग त्या केसमध्ये तुमच्याकडे दुसरा ऑप्शन हा असतो की भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 223 मध्ये जे CRPCचं 200 होतं त्यामध्ये तुम्ही मॅजिस्ट्रेट साहेबांच्या पुढे प्रायव्हेट कंप्लेंट लॉक करता आणि प्रायव्हेट कंप्लेंट लावल्याच्या नंतर मॅजिस्ट्रेट साहेबांच्या समोर जशी ती प्रायव्हेट कंप्लेंट लागते ते त्याचा कॉग्निझन्स घेतात आणि कॉग्निझन्स घेतल्याच्या नंतर ते स्वतःच इन्क्वायरी त्यामध्ये करू शकतात, स्वतः कंप्लेंट व्हेरीफाय करू शकतात, विटनेस व्हेरीफाय करू शकतात, समन करू शकतात आणि जर त्यांना आवश्यक वाटली तरच ते पोलिसांना या इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा इन्क्वायरीमध्ये इन्व्हॉल्व करतात. म्हणजेच FIR जी आहे ती FIR पोलिसांकडून जर तुम्हाला लावता आली नाही तर तुमच्या संबंधित ज्युरिस्डिक्शनच्या मॅजिस्ट्रेट साहेबांकडे 175(3) मध्ये BNSSच्या तक्रार अर्ज लावून तुम्ही FIR लावून घेऊ शकता. त्यांच्याकडून ते तसे आदेश घेऊ शकता, संबंधित पोलीस ठाण्याला ते आदेश दिले जातात आणि मग संबंधित पोलीस त्यावरती FIR नोंदवू शकतात. जर FIR जरी झाली नाही आणि तुमची NC देखील तुम्हाला नको असेल परंतु तुम्हाला त्यावरती चौकशी केली जावी, सिरियसली त्या मॅटरला इन्व्हेस्टिगेट केलं जावं असं वाटत असेल तर BNSS 223 मधून तुम्ही मॅजिस्ट्रेट साहेबांच्या पुढे प्रायव्हेट कंप्लेंट लावू शकता. ही आहे FIR, NC, FIR थ्रू मॅजिस्ट्रेट आणि प्रायव्हेट कंप्लेंट इन फ्रंट ऑफ द मॅजिस्ट्रेट याची प्रोव्हिजन. तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की कळवा, कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि इतर कोणती माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी त्यावरती चांगल्या प्रकारे माहिती तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.